नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. 1 मार्च नंतर सोयाबीन बाजारावर या कारणांमुळे पुन्हा एकदा 6,000 ते 7,000 चा टप्पा पार करणार. काय आहे कारणे? 1 मार्च नंतर कशा पद्धतीने बाजारावर ट्रेड करणार? व्यापारी किती खरेदी करणार? अतिवृष्टीचा किती फटका बसला आहे? आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय हालचाली आहे? आणि सध्याचा सोयाबीनचा दर काय आहे? या सविस्तर अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत चॅनलच्या माध्यमातून. चॅनल नवीन असाल तर सोयाबीन, कापूस, तूर यांची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. सध्याचा सोयाबीनचा बाजार जर बघितला तर 50, 55, 60 रुपयापर्यंत ठराविक मार्केट वाशिम असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल या मार्केटमध्ये आहे. परंतु सोया प्लांटची खरेदी असेल, त्यानंतर इतर जे काही महत्त्वाचे मार्केटचे जे अपडेट्स आहे यामध्ये व्यापाऱ्यांची खरेदी असेल किंवा आंतरराष्ट्रीय आयात निर्यात असेल, कोणती अशी कारणे आहे या कारणाविषयी आपण आता सध्या बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या सोयाबीन मार्केट वाढण्याची कारणे. पहिलं कारण जे आहे, आवक घटलेली आहे. मोठ्या प्रमाणात आवक घटल्यामुळे बाजारावर तेजीत येऊ शकतात. दुसरं कारण म्हणजे आयात निर्यात धोरण. आयात निर्यात धोरणामुळे सुद्धा बाजारभाव हा तेजीत येणार आहे. बियाणे कंपन्यांची खरेदी आणि सोया पेंटचा वापर. सोया पेंट हे रॉ प्रॉडक्ट आहे, याचा किती पद्धतीने वापर होतो, बियाणे कंपन्या कशा खरेदी करणार आहे इथून पुढे, आणि आयात निर्यात धोरणामध्ये बाहेरची सोयाबीन किती येणार आहे, आपली सोयाबीन किती बाहेर जाणार आहे, या ठराविक 3 ते 4 मुद्द्यांवरती आता इथून पुढचा सोयाबीन बाजारभावाची अपडेट आपल्याला असणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. जर आपल्याकडे अजून सोयाबीन शिल्लक असेल तर थोडे दिवस आपण जर सोयाबीन सांभाळली तर शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. कारण का, गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीन भाववाढीचे संकेत शेतकऱ्यांना आता काय करावे, विकावी, किती ठेवावी, सोया प्लांटची खरेदी असेल. आता आपण जर बघितलं तर पर्सेंटेज वाईज बघा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे 3 महत्त्वाचे सोयाबीन पिकवणारे शहर आहे. 42% पूर्ण महाराष्ट्रामध्ये, 40% जे आहे MP महाराष्ट्रामध्ये, दोन्ही मिळून 82%चा शेअर सोयाबीनचा, हा सर्वात जास्त सोयाबीन पिकवणारे शहर हे 2 आहे. मग आता इथून पुढे सोयाबीनचा बाजार जर वाढणार असेल तर शेतकऱ्यांनी थोडं थांबलं तर नक्कीच मागणी पुरवठा असेल, अतिवृष्टीमुळे सुद्धा नुकसान झालेलं आहे. त्यानंतर सोयाबीनची कंपनी आहे, बियाणे कंपन्यांची खरेदी, या 3 कारणामुळे नक्कीच सोयाबीन बाजारभाव 6,000 च्या घरात आता आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.